नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आमच्या व्हिडिओत आपण पाहिलं गोळाले चालला आपण जाऊ ना आई. त्याचा मायले काम धंदे नाही आहे. विकास चौधरी उठली सुटली चालली. माझा पैसा येते तिच्या घरी. बाई जागा असून तू घेऊन जाईल येडपाप. मीच नाही जात कुठं, घरीच बसतो. हे घे मुंदी घे, पण तिला ने. आता पुढं पाहू. वहिनी, कुठं आणलं तुम्ही? भोसड्यात चोदे गोवा होय ना भाडीत. इथं समुद्र कुठं आहे? असं लहिर काहीच तर नाही दिसून राहिला. हे पस बाई गोवाच होय. गरमी कशी होती एका रंगाची म्हणून पाणी आटलं. हो, मग इथं लोक काऊन नाही आहे? एक कार कुत्रा नाही दिसून आलं म्हणलं. अहो चूप राय तू, तुले काही समजत नाही. बाप जन्मी पाहिला होता का कधी गोवा? बापा, तुमचा जसा जन्मच झाला इथं. खिडकी खोलली आला गोवा, खिडकी खोलली आला गोवा, खिडकी खोलली आला गोवा. डॉल्फिन ना कांदीले तोंड वाजवी तडवी. आई आता खरं बोलून आली, हा गोवा नाही बाय. तुले जास्त समजते का? चाल होय पुढं, गोवा सोया. बाई लय वेळचे चालून राहिलो, मा थकून गेलो. इथं खुर्ची भेटन का मा बसाले? बाबा इथं कधी खुर्चीचे चार्जेस लगीत आहे म्हणून मी ना घरून ना चटई आणली. मी चटई लावून देतो, तुम्ही इथंच झोपा. हे घ्या, हे चटई घ्या, झोपा इथं. हे घ्या, ऊन लागेल तुम्हाला. याच्यात मुंडकं घाल जा. झोपून जा. भगत नाही दिसून राहिला लय वेळचा. भगत कुठे गेला? या टिपऱ्या, भगत कुठे गेला? आई कोण बघत बाप लेड्या. गेले. या दोघाही बहीण भावाले हागणं मुक्ताच नाही सरत. कुठेही नाही, हाच बाजार आहे. या गोवा नाही बाय, मी इथं नाही गेलत. आग दोड्यात आजचा कसा नाही खेळत चालू आहे नाही पाण्यात. गेलं ते आग. चाल म्हणलं भाड. नाही गेलं पाणी चाल पाण्यात खेळ पाणी. हे भाड असते. तिथं नाल्यात आणलं ते ना, मला नाही खेळायचे इथं. का नाही खेळत? मी चांगली तर लहानपणी खेळत होती, चांगली मच्छा पकडत होती मी. एक नंबर पाणी आहे बाई, तर चाल खेळ. अरे वा, डॉल्फिन मच्छा पकडत होती. झिंगे बी पकडता येते म्हणलं, समजते का? कसे त्याचे हातापाय तोडा लागते हे समजते. करून दाखव मी झिंग्या तोंडाची. मजाक करत होती जी वहिनी. तसं इथं ज्यूस मूसची दुकान नाही का जी? नड्डा सोकला मावला. कोल्ड ड्रिंक? तू दारूची दुकान विचार ना घ्या. ज्या था पारले भट्टी आहे, पहिल्या धाराची भेटते मोवाची दारू पिवत जा. संबूरबाजी बिसलेरी. तुम्हाला सारं समजते वहिनी, तुम्ही घेता वाटते. अव असे झोटे बागून हालीन का नाही, समजली का? इथं दारूच्या दुकानात गेली का नाही, कमरेतून मोडून टाकीन, समजली का? इथं पिऊन खाऊन तमाशे करायचे नाही. लेकरा बाराचा साथ आहे म्हणले, माथार माणूस आहे संघ. त्याईले पाहिजे का तुले पाहिजे? जिथं तिथं बेवडे दारूत दिसते तुले लेंबडे. तू का आता पिऊन आली का? तुले घरचा रस्ता दिसू देणार नाही. इथंच रफा दफा करून टाकीन पुरी. आई इथं खेकडा आहे, खेकडा पकडू. हा घेऊन येत आता पकडून. रात्री खेकड्याची कढी बनवू. तुले सर्दी होते ना वारंवार, मग खेकड्याची तर्री पेली म्हणजे होत नाही. आई मला चावला तर तो चांगला तोडला पाहिजे लोंदा. का म्हणलं की त्या? काय नाही जी वहिनी, खेकडा जैरीला राहते. कुठं आणता इथं डवाराची? इथं कोण आहे आपलं? कोणतं गाव आहे ना गाव आहे? कुठं आणून घातलं तुम्ही नाही एकटं? आणि फालतू डसफस होऊन गेला तर त्याचं मास फस. चाल चाल, हेपलू नको, आपलं काम कर. मी चालली पाण्यात. बाबाकडे लक्ष देता जरा असं. बापा मोठी आली, बापाची काळजी करायची. आपलं काम कर. मरू दे बुढ्याले. गोटा मारू, गोटा मारू. हा मस्त लागून राहिलं बाई घरात. शांती जीवाले एक नंबर. चांगला सुखी जीव होऊन गेला मावला. कोणीच नाही घरी. आता कोणता मायचा लाल न सतीचा हल्या का म्हणते मला, मी बी पाहतो. भूकही लागून राहिली. काजू माजू असन का पाहूनच घेतो.
आज नगदा माल भेटन खावाले. डब्बे हुडकून पाहतो बियासन. वहिनी आहे का घरी? आहा बिस्किटचा पुडा. वहिनी काय नाही हो बाई, इथं मामूजी होता म्हणून हुडकत होती. काऊन काय झालं? अमय तू आहे का? दबक्या पावलाने ते भोसडी काय म्हणता? आणि इथं काय आली सारखी घरात कशी घुसली तू? उच्चला काठचे पाय घेऊन येतात ना घरात. शोकीन समजता का मुले? आम्हाला नाही समजत ते करण्या कुरण्या करणं. इज्जतदार लोक आहो आम्ही. खरे बोलते ते सेजन बुडगी बदमाश आहे म्हणून. अक्काऊ शाईनी अधिक का म्हणते हो बाई ते? मला नको विचारू बाई, मी काय झगडे लावायला थोडी ना आली घरी. मग काय आली इथं? चमके तुमच्या घरावरचा फट्टा माझ्या दरवाजात पडला आहे. हो का गे? मस्त जमलं मग तावला. उन्हाळ्याची झडप नाही मग घरात. माईचाच फट्टा पुरून घेतला. अहो आजीबाई आज आले त्रास होते, थोडासा सवारून घे म्हटला तो फट्टा. काही बोलतं का व? माझी नव्हती का ह्या वयात घरावर चढणं? चढणं आहे का? मला खरंच पडून सोडून गेली, मोडमाड होऊन गेली. तू काय का मावलं? तोंडाने कसं झोडणं होते? तसे बाकीचे घरचे लोक गेले कुठं? आम्ही हो ते सगळं सर. तू गोव्याला जाणार होती खरं ना? मावला नाताले सण लावून दिला आणि स्वतः इथंच आहे. बरी आहे लोकांच्या घरी झगडे लावतं. किती त्रास दिला तर ना आम्हाला. तर नाकात जीव आणून टाकला होता आमचा. गोवा 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 गोवा. मी काही क्षण लावला हो बाई, नवऱ्याला सुट्ट्या नाही भेटल्या म्हणून तुम्ही गेली नाही. हो लोकांच्या लेकराला सण लावून द्या आणि तुम्ही ड्युट्या पाणी करा. आमचे पैसे वाऱ्यावर. मुंगी लागली तिच्या हाती मावली कावल्या पायी आणि लेकराला घेऊन गेली घुमाले. मी काही कोणाला क्षण लावला नाही. चुपचाप तू आपला फट्टा उचल, नाही तरी पेटून टाकी. 2 पैशाच्या ड्युटीवर किती घमंड दाखवतात बायका. ड्युटीवाल्याची बायको मी बी होती, पण म्या कधी असा घमंड नाही दाखवला. चल सोम्या गोम्याला भेटून येतो. अजून माहित नाही कुठं ठेवले भाऊसडीला. एवढं खांडा घेऊन गेली असती सोम्यासाठी. कुठं गेलो तर दिसून नाही राहिलं. जाऊनच पाहतो. डुकरं दिसून राहिले, पोट्याले वर भांडण. पोट्या एवढा मोठा गेंडा हिप्पोपोटामस. का म्हणलं भाड्या तू खाया? मी होय म्हणलं. हो तू आहे का? मला वाटलं गेंडा होय. का म्हणलं मला तुला धावड्या सांगितलं अंगावर बोलायचं नाही. भाड खाऊ हा. मजा केली व मी ना. मला मस्त फूस करता लेहड्या बकरला. खाऊन जा जा आपलं काम कर. ये दादा चला आपण खेळू. मी नाही गेला मला नाही गेला. काऊन घे भोसरा चोद्या लेकरांना खेळून द्या. दूर होय ना त्याचा. इकडे खेळणं लादी लेकराचा उरावर खेळता का गे? हाय गे मग उठ. दोघही मायले का खेळू नाही धरलेल्या भोकाचे. दोघही मायले का खेळू नाही व्हायचा भोकाचे. आज जाई भोसडा चोदी कुठं गेली ते माझ्या डोळ्यानं काही दिसून नाही राहिलं. केवढ्यानं गागड्ड उडला डोळ्यात त्या रेंदा सरा भोसड सिंगी. आ यगे तू इकडे. वहिनी वहिनी दादा वहिनी गेली व माय. चांगली होती व मला कधी विचारे नाही पण खरंच चांगली होती. आई देवा कोणता येऊन पडला दगो. काऊंजी बाबा काय झालं बाबा काय झालं? पायावर पाय पडला बाई कोणाचा तरी. तुमची फाकर भोसाड चोदी. ह्या बुड्या मागे सनी लागून गेला. ह्या फाका पाहिजे माय. कुठं नेणं म्हणजे ह्या बुड्याचा जीव धोक्यातच टाकणं आहे. मग काय ना बाबा मी चुरून दिन घरी गेल्यावर. नाही मग बाई राहू दे जरासं खुनून दे. ठीक आहे मी चल. चला बाबा उठा तुम्ही उठा. चला ही उची राहून राहिला. घ्या हे चटई घ्या बरं. धरा बंद करा. झालं याचं काम. जावा गाडीकडे मी येतो. गाडी घोडा घोडा गाडी गाडी घोडा गाडी गाडी घोडा घोडा गाडी. ये टांगते तुम्ही टांगते.
देवाच्या तर हे मला हे वाला केलं तिनं इथलं झालं. जेवला का तू? हो भाऊ हो जेवलो. हा हो काय जेवला? आताच तुझ्या घरी का बनवलं आपल्या? आम्हाला डाळ भाजी हा? डाळ भाजी डाळ भाजी हो. खाल्ली पप्पा नाही हा? रातच्या होता? हो, रातच्या होता. रातच्या होता? रातच्या काय हा, खायला रातच्या पोट दुखते ना. काही नाही होत. हा? काही नाही होत म्हणजे हा जेवलो आम्ही हो बेस आहे त्याला बेस. होय रे टिपरे अंदर बाबा जा अंदर या तुम्ही बघत तू दुकानात होय का झाले गेले काऊन गेले ओय माणसे या चाल घरात ये कवा आली व बाई किती केड झाला येतो थांब तुले काही किती बोला किती म्हणा लाजसरम काही हाय नाही दररोजा पाहुणे उघडा कुत्रे मांजर माणसं सारे घरात धसले पाहिजे नाही घरातलं नाही दिसत कोणती तसं नाही व बाई थोडस गमत नाही होता घरी मी तर बसली माझ्या जराशी जाऊन काय झालं अहो तर मला बसायला म्हणा नाहीये पण चार माणसाच्या ऐवजी चार बायकात बसायच्या ना शोभते का तुले ही वया सवरायची झाली ना माणसाची जाऊन बसतो या खेळम्याई आ आणि या घरात गद्दा गद्दा पसारा एका रंगाचा झाडू नाही काही नाही आ शोभते का की दोघी माहिले की तशाच्या एक नंबरच्या खारकड्या भोकाच्या हे जाऊ दे बाई ह्या सार्थकची माय तर घरीच दिसली मला आग लावी तुम्हाला सण लावून दिला तिनं आणि ते तर घरीच दिसली सार्थकची माने गेली मजाक केली मी ना मला घ्यायचं होतं ना गोळ्याले म्हणून काय झालं मजाक केली रे जायचा एक कणपट धरूनच मारीन पर एका रट्ट्यात जीवच घेऊन टाकीन त्या मदतीचे होतं का रे भाड्या मी आ मजाक केली का होऊन नाही जर वानाचं होतारडा नाही आई नाही करणार होतं साऱ्यांची जीव घेऊन टाक 2-3 तुला मारायला आली आहे हे का जीव घेते आपल्याला घ्या लागन तिचा जीव रातभर मला तिथे टाकून आणलं सडवलं त्या मच्छराईने दसू कशी करून टाकली माझी जीव नाही व्हाय का दाखीन दिसती पक्की सोबत नेलं होतं तर सोबत आणायला पाहिजे होतं मी कोणावर काही एकदम काही एवढा तमाशा नाही केला मी नदी कशी दिसू पाहिजे हो बाई भेव लागल एका रंगाची कारकीट लाल लाल ह्या तुला सुन पाई हे वासाळी तर कायले तरी आली तर माहित नाही डोक्याला ताप बाप थोडी तिकडेच वाहून जाते तर बरं झालं असतं म्हणून घ्या आधी तिथंच मेली असती चांगलं झालं असतं तिचं मुर्दा गाळला असतं चांगलं झालं असतं मनातल्या मनात कपट कपटी ठोर तुम्ही कधी मावलं चांगलं नाही सोचू शका आपली नणस आहे का काही भय कुठं भोगाने एवढे पत्न नंदाचे सर रातभर तिथं सडवली मले कसं खून टाकलं मच्छराने बप्पे घेऊ आगे तर तुला सोचलंस का त्या लेकराला तिथं तरी तुला चुकाला खेळू दिलं का तू आपलंच पाहून घे मग मला एवढी स्थिती सराप करतो त्या लहानचा लेकराचा हिरीस करे आ लेकरू आहे का ते डुक्कर 8 पोळ्याचं जनावर खासलो या त्याचा मला धकावलं त्यानं हुतानी उघडी जाऊन पडली मी टोंगर फुटून गेलं मावलं केवढं मोठं एवढा जखम घेतला मी अंगावर माठ बुड्याचे 20,000 रुपये दाबून घेतले गव्वा दाखवतो कायचा गव्वा व्हायचं मला समजत नाही का नाल्यात नेलं होतं आईनं कायचा गव्वा व्हायचं आगे पण तू थ्याच लायकीची आहे नाल्यात बसा लायकीची समजली का अवकाळीत राहा वहिनी का म्हणलं दाखवू नका वहिनी लय झाला आता सैन नाही होणार लय घेतलं सैन करून आगे सैन तू मला करता का मी तुम्हाला करतो एवढ्याले सांगून राहिली मला सैन करायला लागन तर द्या ताशीन का होते तो उपडून घे येत नाही मी कोणाले किती ढुंगणापासून पुरं करावं नंदाईचं नाव नाही बाप झैचीले तरी बोलताच बोलते पोईठा पायना बोलला काही बोलला तिले कशी बोलते त्या तावल्या पोरीले नाव लाजला तुले बिन तिले बी बोलायचं चवळ नाही ऐक ना पायना का बोलून राहिली ते मले सांग ना 4 गोष्टी तिले नाही सगळं कसं वागलं पाहिजे नाव चवळ नाही इज्जतीत बोललं पाहिजे म्हणून मान सन्मानानं बरोबर आहे तिचं तावल्या बी ढुंगणात रेमन किडा हाय गेलं होतं सोय तर चांगली राहायची खेळती आ तू बी गाड मस्ती मारली असन तिथं कशी नाही टाकणार हे तुले तुझी काही कमी आहे का गे डायमंड किडा आहे एवढा मोठा मला माहित आहे ना हो मग आता सारे किडे पडून गेले आहे तुम्ही सगळे चांगले चकाचक कडक इस्त्रीवाले एकदम चमका लसका स्टँडर्ड हेपण्याचे भिकाट छोट नसले तमाशे लावता नेहमी आता सैन्य होणार चला घर खाली करा अर्ध मला हिस्सा इथं
नाही पाहिजे मला कोणी. उद्याची तो आले मी इथं पुरं सामान आणून दचडतो मावळी लेकरं बी. नाही सगळं कसं वागलं पाहिजे, नाव सवाळा नाही, इज्जतीत बोललं पाहिजे म्हणून मान सन्मानानं. हो ह्या घरची पोरगी वेळ ते माननान करा तिचा, पाय धुवाले पाणल्या तिले, चहा कॉफी मांडा नाही तुमच्या पोरीसाठी. हा जमणार नाही का व? चहा कॉफी घेशील ना तू, आहे ना? भोकात बसायला मांडतो मी, लवकर हाव तुझ्या बापाची शेटून जीवायला थो. आणि ते बी नाही पेत मी तुमच्या घरात चाय, माझ्या हात काही ढुंगणात नाही गेले, समजलं का? मी करू शकतो मावलं. चल हिस्सा टाका मावल्या, मला हिस्सा पाहिजे. बुड्याचं खाले भेटते सांगून द्या लब्ब लब्ब, कसं नाही वाढणार आम्हाला लागत अंगाले. काजू बदाम नगदा माल जाते ना सट सट, तेव्हा नाही म्हणत घे बा 2,000. बोलताच बोलतो साहित्य बोलू ना पहिले. ठीक गेली. तरी पाहिलं तरी माणूस हे करते. तमाशे लावून टाकले घरात. चालेल सबस्क्राईब करा.